ओम तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन या विषयावर आजचं आपलं हे 11वं प्रवचन आहे, 12वं. साधक जीवनामध्ये बरेचसे प्रश्न मनामध्ये उपस्थित होत असतात. कधी त्या समस्यांच्या स्वरूपात असतात, कधी ते आपल्या नेहमीच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, इतक्या गंभीर नसतात. पण त्या समस्यांचा विचार कसा करायचा, त्या प्रश्नांचा विचार कसा करायचा हे आपल्याला नीट समजत नाही. त्यासाठी सत्संगाचं महत्त्व असतं, सत्संगाचा उपयोग असतो. कारण एरवी आपल्याला सत्संगाची तशी काही गरज पडत नाही. पण आध्यात्मिक जीवनाची सुरुवात केल्यानंतर किंवा तिकडे वळल्यानंतर मग काही नवीन नवीन प्रश्न निर्माण होतात. ते आधी आपल्याला सतावत नाही, त्याला तोंड द्यावं लागत नाही. पण हे नवीन प्रश्न जेव्हा उत्पन्न होतात, कारण नवीन प्रकारचं जीवन आहे. कोणतीही नवीन गोष्ट आपण जेव्हा करतो तर नवीन समस्या, नवीन प्रकारच्या समस्या आपल्यासमोर उभ्या राहतात, ज्याचा आपल्याला कधी सामना करावा लागलेला नसतो. म्हणून त्याविषयी कसा विचार करायचा आणि समोर जायचं यासाठी उपदेशाची गरज असते. सत्संगाची, त्याचा आपण सत्संग म्हणतो. सत्संगामध्ये हा जो सारासार विवेक असतो, सार काय आहे आणि असार काय आहे. तर आपण गेल्या वेळी बघितलं की त्या सापाचं उदाहरण बघितलं, पण ते पुन्हा बघू, फक्त आता समोर जाऊ आज. की त्याच्या जीवनाला छान सुरुवात झाली. त्यांनी मंत्र घेतला, उपदेश घेतला, त्याप्रमाणे साधना केली, त्याच्यात बदल पण झाला, त्याच्या स्वभावात बदल झाला, त्याला नवीन दृष्टी मिळाली, नवीन दृष्टिकोन मिळाला. इथपर्यंत सगळंच ठीक आहे. परंतु उपदेश घेण्याच्या आधी आणि उपदेश घेतल्यानंतर त्याच्यात बदल झाला, पण जगामध्ये कुठे बदल झाला की नाही? जग जसं आहे तसंच आहे. ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे. जो साधक आहे आणि त्याला एक विशिष्ट परिस्थिती मिळाली, नवीन परिस्थिती मिळाली, आणि त्यामुळे त्याच्यात एक खूप चांगला बदल झाला. पण इतरांचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे की नाही. इतर जसे आहेत तसेच आहेत. म्हणजे आपण तिथे गुराखी बघूया. ते गुराखी जे आहेत, उपदेश घेण्यापूर्वी त्या ब्रह्मचार्याचा जे दशे होते, या सापामध्ये बदल झाल्यानंतर त्यांच्यात काही बदल तर तसेच आहेत. ते आधी ते घाबरत होते सापाला. कारण काय, त्यांचा तो विशिष्ट संस्कार, स्वभाव गुराख्यांचा की सापाला घाबरायचं, जसं चावलं की भीती असते मरणाची की नाही. पण जेव्हा सापात बदल झाला, ते आता जा साप बदल झाला नव्हता, ठीक आहे, आता चावत नाही, फुसकारत नाही, आपल्या अंगावर येत नाही, हा बदलून गेला आहे. मग आता यांनी बदलून झालं पाहिजे, गुराख्यांनी बदलून झालं पाहिजे. पण गुराखी काही बदलत नाहीत की नाही. पूर्वी ते घाबरत होते, आता घाबरत नाही, आता त्याला ते त्रास देतात. हे समस्या कशी असते बघा की नाही. आपलं वाटतं आपण कशाच्या अध्यात नाही, मध्यात नाही, आम्ही आमच्या मार्गाला लागलो आहे, आम्हाला सोडून द्यावं, तुम्ही तुमच्या मार्गाने जा, आम्ही आमच्या मार्गाने जातो. असं होत नाही की नाही. असं व्हायला पाहिजे, तितकी अडचण काही नाही, पण तसं होत नाही. व्यवहारामध्ये तसं होत नसतं की नाही.
कारण व्यवहार हे नेहमी समोरच्या माणसाला बघून केला जात असतो की नाही. त्यामुळे आता हे जे ज्ञान आहे याला आपण म्हणूया थोडा कॉमन सेन्स, पण तितकं कॉमन नाही आहे की नाही. म्हणून आमच्याकडे जे मुलं वगैरे येतात त्यांना मी नेहमी सांगतो, बघ मोठे येतात, तुम्ही बदला, पण तुम्ही बदलल्यास दाखवू नका की नाही. कारण लोकांना ते आवडत नसतं की नाही. ही विचित्र बाब आहे, पण आहे तशीच आहे ते. लोकांची काय अपेक्षा असते की आम्ही जसे आहोत तसेच तुम्ही व्हा की नाही. कारण तुम्ही जेव्हा वेगळे होता त्यांना वाटतं अरे हे काय आपल्याला लागून गेले, स्वतःला काय समजतात आहे की नाही. त्यांना तो फरक जाणवतो आणि त्याच्यामुळे त्यांना ते आवडत नाही की नाही. मग ते काय करतात, तुम्ही कसे वेगळे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही आपली नेहमीची समस्या असते. मग त्यांना कसं वागवायचं, त्यांच्याशी कसं दूर राहायचं, किती त्याचा प्रभाव आपल्याला पडू द्यायचा नाही, तरी पण आपल्याला त्यांना वाटायला नको. त्यासाठी काय असतं, एक आव आणायचा असतो की नाही. प्रॅक्टिकल उपदेश इथे तेच म्हटलं आहे की नाही. एक आव म्हणा, थोडेसे बरे शब्द नाही आहे पण तसंच आहे. एक नाटक असतं, हाय काही बरा भाव नाही आहे, पण गोष्ट तशीच असते की नाही. इतरांना ते जाणू देऊ नये तुमच्यात बदल झालेला आहे की बदल होतो आहे. कारण ते लोकांना आवडत नसतं की नाही. लोकांच्या मग तुम्ही त्यांना काय, जसं आता विद्यार्थी आहे, समजा मुलं आहेत, युवक आहेत, एक उदाहरण म्हणून की नाही. त्यांना त्याच जगात राहावं लागतं, त्याच मित्रांबरोबर राहावं लागतं, त्यांच्याशीच बोलावं लागतं की नाही. आणि त्याच्यातून काही दूर जाता येत नाही. पण सगळीच मुलं काही एक प्रकारची नसतात, सगळीच युवक काही एक प्रकारची नसतात. आता इथे त्यांनी आपण हे बघू, पण इथे भगवंताच्या सृष्टीत नाना प्रकारचे जीवजंतू असतात की नाही. ही भगवंताची सृष्टी आहे आणि ती तशीच राहणार. आपण बदललो किंवा बदलण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून सगळे जग बदलतील, हा कुठला न्याय झाला, हा कुठला तर्क झाला नाही की नाही. असं नसतं, हे आपल्याला समजत नाही. आपण भले आप भला तो जग भला असं आपण नेहमी म्हणतो. आम्ही चांगले आहोत ना, मग बाकी पण चांगले आहेत. युधिष्ठिराला सांगितले बघून एक वाईट माणूस निवडून आण, अशी गोष्ट आहे. महाभारतात बहुतेक नाही आहे ती, पण ठीक आहे की तो सगळीकडे गेला आणि त्याला कोणीच वाईट माणूस दिसला नाही युधिष्ठिराला आहे की नाही. कारण युधिष्ठिर चांगला आहे, त्याचं मन चांगलं आहे, हृदय चांगलं आहे, भावना चांगल्या आहेत, त्याला कोणी काही वाईट दिसतच नाही. दुर्योधन गेला, एक चांगला माणूस शोधून आण, त्याला एकही चांगला माणूस शोधून पाठपाठ आहे की नाही. हे मनोवृत्ती आहेत. हे दोन प्रकारचे मॉडेल्स आहेत की नाही. एक धृतराष्ट्र आहे, एक युधिष्ठिर. हे दोघे चुकलेले आहेत. दोघांचे एक्स्ट्रीम मॉडेल्स आहेत ते आहे की नाही. युधिष्ठिरला काही वाईट दिसतच नाही, एकही वाईट दिसत नाही. म्हणजे जगामध्ये वाईट लोक नाहीच काय. वाईट आणि चांगलं कोणाला म्हणायचा हा प्रकार वेगळा, हा भाग वेगळा. पण सज्जन आणि दुर्जन असतात की नाही, की नसतात की नाही. सज्जन कोणाला म्हणायचं आणि दुर्जन कोणाला म्हणायचं गीतेत तर किती स्पष्ट आहे की नाही. अतिशय स्पष्ट आहे. दुष्कृताम म्हटलं आहे त्यालामध्ये आहे की नाही. दुष्कृत्य करणारे दुष्ट असतात, दुष्ट विचार करणारे, वाईट विचार करणारे दुष्ट असतात. इतकं कठीण आहे का ते. ज्यांच्या वागण्यामुळे नुकसान होतं, जे प्रत्यक्ष दुष्ट नसले तरी त्यांचं चुकतं आहे, विचार चुकतो आहे. काही साधुवृत्तीचे असतात. गीतेमध्ये परित्राणाय साधूनाम, काही साधुवृत्तीचे असतात म्हणजे सज्जन असतात आहे की नाही. आणि काही लोक सज्जन नसतात म्हणजे दुष्कृता म्हटलं आहे. धर्मसंस्थापना होणार कशी आपल्या जीवनामध्ये. धर्माची स्थापनेने संस्थापना म्हटलं, सम्यक स्थापना होणार कशी. हा जर विवेक नसेल की आपण चांगलं झालं म्हणजे सगळं जग चांगलं झालं की नाही, किंवा जग सगळंच वाईट आहे, जग सगळंच चांगलं आहे की नाही. ही फार मोठी समस्या आध्यात्मिक जीवनामध्ये येते आणि ती भारताच्या जीवनात झाली आहे. हा आपलं व्यक्तिगत म्हणतो आहे, पण आपण भारताचं विचार केला, भारताला वाटलं आम्ही चांगले आहोत, सज्जन आहोत, छान आहोत, आमच्याकडे वेद आहेत, उपनिषद आहे, शांतीचा आहे, अतिथी देवोभव, आमच्याकडे सगळे अतिथी नारायण आहे, अहिंसाचं आम्ही पालन करतो, कोणाच्या अध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही, कोणावर आक्रमण करत नाही
आहे की नाही. आम्ही कधी आमच्या सीमा ओलांडल्या नाही की नाही. वसुदैव कुटुंबकम, वसुधा म्हणजे पृथ्वी, असं पृथ्वीच कुटुंबासारखी आहे, सगळे आपलेच आहे, परका कोणीच नाही आहे. किती उच्च विचार आहेत बघा, किती महान विचार आहेत. ह्या विचारांवर सगळं जग जगू शकतं, तगू शकतं की नाही. इतके महान विचार आहेत हे. परंतु जगाची एक रचना असते की नाही, आणि त्या रचनेमध्ये म्हणून सुंदर येते, भगवंताच्या सृष्टीत नाना प्रकारचे जीवजंतू असतात, मनुष्य प्राणी असतात, झाडझुडपं असतात की नाही. जनावरात देखील भली काही बुरी आहेत. हे तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात कशाला आहे? हे तत्त्वज्ञान असं हवेत नसतं आहे की नाही. कोणतंही तत्त्वज्ञान कधी हवेत विचार करत नाही, ते जमिनीवरचा विचार करतं की नाही. विचार हवेतले असतात पण जमिनीवर उभे राहून केलेले असतात की नाही. आपल्याला जर ते तत्त्वज्ञान म्हणजे की नाही, तत्त्वाचं ज्ञान, तत् म्हणजे ब्रह्म, ब्रह्माचं ज्ञान की नाही. म्हणून गीतेमध्ये काय आहे, गीतेमध्ये प्रत्येक श्लोकाच्या अध्यायाच्या शेवटी एक पुष्पिका आहे, त्याला पुष्पिका म्हणतात की नाही. त्यात काय असतं, ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे की नाही, उपनिषत्सु, श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु. भगवद्गीता म्हणजे काय, उपनिषद आहे, म्हणजे गुह्यतम ज्ञान आहे. आता एवढंच प्रचंड श्रेष्ठ ज्ञान जे आहे, सर्वोच्च दर्जाचं ज्ञान आहे, ते आपण जर मिळवण्याचा प्रयत्न करतो तर आपण हवेत तरंगतो, काही हरकत नाही आहे की नाही. पण जमिनी पण आहे ना, विमान जरी याच्यात गेलं, कुठे आकाशात गेलं, त्यांनी झेप घेतली तर त्याला पृथ्वीवरचा विचार करावाच लागतो, जमिनीवरचा विचार करावाच लागतो, ते जमिनीशी संपर्क सतत ठेवावाच लागतो. ते टॉवर असतात की नाही, सतत त्यांचा संपर्क असतो म्हणजे सेकंदला संपर्क असतो, त्याला सगळंच असतं. नाही तर कसं ते, कारण त्याला जमीन उतरायचं असतं हे ना. त्या विमानाला जमिनीवर उतरायचं असतं. आता जमिनीवर उतरायचं म्हणजे जमिनीचा संपर्क करून कसं जाणार, हे अध्यात्मेला म्हणतात प्रॅक्टिकल वेदांत आहे की नाही. वेदांत हा तुम्हाला सर्वोच्च ध्येय प्राप्त करून देतो, पण ते प्राप्त करून घेत असताना आपण ग्राउंड रियालिटी ज्याला म्हणतो ती आपण विसरून चालणार नाही आणि जग वेगळंच असतं. आपल्याला हे कळत नाही की किती फरक आहे. आपण आणि सगळे सारखेच आहे हे म्हणणं चूक आहे, आणि आपण काही वेगळे नाहीच आहे असं म्हणणं पण चूक आहे. दोन्ही चूक आहेत की नाही. आणि ही चूक खरं म्हणजे व्हायला नको, होण्यासारखे नाही आहे, पण होते मात्र नक्की. पुष्कळ असंही म्हणता येईल की साधारण लोकांकडनं होत नाही, महान लोकांकडनं जास्ती होते, असं सरसकट विधान करता येतं की मग माहीत नाही, मग तसं म्हणता येऊ शकतं. कारण आपल्याला दिसतं की भीष्माचार्यांसारखे, युधिष्ठिरासारखे महान लोक आपल्याला कुठे सापडणार आहे की नाही. पण त्यांच्याकडनं ती चूक झाली बघा. महाभारतात व्यासमुनी स्पष्टपणे दाखवतात की ही चूक होते की नाही. युधिष्ठिर म्हणतो आम्ही चांगले आहोत, महान आहोत, सद्गुणी आहोत, सात्विक आहोत. भीष्माचार्यांचं तसं आहे, शुभ्र चरित्र आहे की नाही. अरे पण ते बाकीचे, त्यांचं काय, त्यांचा विचार का नाही केला जात की नाही. नाही आम्हाला कोणी काही करणार नाही की नाही, आमचं चांगुलपणा लोक समजून घेतील की नाही. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही आहे, आम्हाला कोणाला छळायचं नाही आहे, आम्ही काही दुष्ट प्रवृत्तीचे नाहीत, आम्ही सज्जन म्हणजे सज्जनाचा एपिटोम आहोत की नाही. आमच्यापेक्षा आणखी सज्जन कोणच होऊ शकतात, त्याला आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यात वाईट काय आहे, उत्तमच आहे की ते की नाही. पण तुम्ही स्वतः लबाड बनू नका, स्वतः कुटील दुष्ट बनू नका, पण इतरांचा दुष्टपणा, लबाडपणा, कुटीलपणा चालवून घेऊ नका की नाही. याला धर्माची संस्थापना गीतेमध्ये म्हटलेलं आहे, धर्मसंस्थापनार्थाय की नाही. मग असं काय, मग संभवामी युगे युगे, भगवंताला युगायुगात यावं तर काय गरज काय नाही तर की नाही, काही गरजच नाही आहे की नाही. काय यावं लागतं, काय सज्जनांना काही देतात ते अक्कल येत नाही आहे, आणि दुर्जनांना फार बघले प्रॅक्टिकल असतात आहे की नाही.
अतिशय प्रॅक्टिकल असतात. ते तुम्हाला बदलवण्याचा प्रयत्न करतात की नाही. दुष्ट लोकांना आवडत नाही ते. पुराणामध्ये हिरण्यकश्यप आहे की नाही, त्या पोराला राहू दिलं असतं, बाबा तू आहे आता, तुझं वय लहान आहे, तुझ्याप्रमाणे वागतो की नाही, काय ठीक आहे, तू नारायण नारायण करतो तर कर, थोडा मोठा होशील मग तुला अक्कल येईल आहे, ठीक आहे की नाही. पण तसं नाही आहे. ते हिरण्यकश्यपाला तो लहान आहे तरी त्याचं ते नारायण नारायण भजन करणं ते त्यांना आवडत नाही आहे. एक उदाहरण म्हणून आपलं स्पष्टपणे उदाहरण दिसतं. हिरण्यकश्यप बदलायला तयार नाही आहे. तो आपल्या मुलाला बदलवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो काही बदलायला तयार नाही आहे. एवढा लहान असूनसुद्धा तो काही बदलायला तयार नाही आहे. तो अति छोटा मुलगा आहे, कुमार आहे की नाही, पण तो काही बदलायला तयार नाही आणि खूप प्रयत्न केला जातो. त्याला बऱ्याच प्रकारे छळल्या जातं, मारण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या स्वतःच्या मुलाला तो विविध प्रकारे मारण्याचा प्रयत्न करतो. हिरण्यकश्यप सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. ते शेवटी तो जाळण्याचा प्रयत्न करतो. ते आपण जे होलिका दहन म्हणतो की नाही, तो काही बदलायला तयार नाही आहे की नाही. म्हणजे इतका माणूस दुष्ट असू शकतो. रावणाचं संपूर्ण कुळ नष्ट झालं तर रावण नाही बदलला की नाही. रावणाला कधी असं वाटलं नाही माझं काही चुकतं. हिरण्यकश्यपाला असं वाटलं नाही की माझं काही चुकतं. थोडंसुद्धा चुकत नाही, लक्षात घ्या. दुर्योधनाला कधी वाटलं नाही की माझं काही चुकतं आहे. धृतराष्ट्राला कधी वाटलं नाही. धृतराष्ट्र शेवटी म्हणतो युद्ध झाल्यानंतर, नाही माझं काही चुकलं नाही आहे की नाही. ते राज्य म्हणजे युद्ध होऊन गेलं, सगळे मेले, पोरे सगळंच झालं, सगळं काही राहिलंच नाही शिल्लक, तरी तो म्हणतोच की माझं काही चुकलं नाही, ते राज्य माझ्याच मुलांचं होतं आहे की नाही. आता काहीच राहिलं नाही आहे की नाही, तरी त्याचा तो दुर्योधन मरतानासुद्धा शिवाय घालतो कृष्णाला, वाटेल तसं बोलतो, तू लबाड आहे, कुटील आहे, तुझ्यामुळेच हे सगळं झालं आणि तू सगळे कपट केला आहे वगैरे आहे की नाही. आणि आकाशातून पुष्पवृष्टी होते, देवता आहे की नाही. म्हणजे कुठे जाते बघा आहे की नाही. ऑलरेडी फार छोटी समस्या, छोटी नाही आहे, फार महान समस्या आहे. त्यामुळे महान युद्ध घडतात आहे की नाही. रामायण घडतं, महाभारत घडतं आहे की नाही. आणि थोडंफार आपल्याही छोट्याशा जीवनात पण काहीतरी अशा गोष्टी घडतात. आपल्याला तो न समजल्यामुळे आहे की नाही. भारताला ते समस्या न समजल्यामुळे तेवढं आम्ही चांगले आहे सगळे आहे की नाही. हा नंबर म्हणजे हा वर्ल्ड लीडर होता आहे की नाही. 1000 वर्षांपूर्वी आपली GDP सगळ्यात श्रेष्ठ होती. जगाचं नेतृत्व आपल्याकडे होतं आणि जगाचं नेतृत्व भारताकडे होतं. आणि तो दिवस कधी तर येईल. स्वामींचं स्वप्न आहे ते. स्वप्न म्हणजे नुसतं स्वप्न बघण्यासारखं नाही, त्यांची दूरदृष्टी आपल्या याच्यात आहे पुस्तकामध्ये की नाही, की ते दिवस पुन्हा आपल्याकडे येतील की नाही. परंतु 1000 वर्ष आपण नुकसान सोडलं. कशामुळे? फक्त हे कळल्यामुळे की नाही. आपण त्या टोळ्यानं ते काय लुटारूंच्या टोळ्या आपण सहज तोंड देऊ शकलो असतो. इतकं समृद्ध आणि इतकी आज आपण टेक्नॉलॉजी म्हणतो आहे की नाही. भारताकडे सगळंच काय होतं. आपण 1000 वर्षांच्या गुलामीमुळे अतिशय अनन्वित अत्याचार झाले, कल्पना न करण्यायोग्य अत्याचार झाले आणि त्याच्यामुळे आपण सगळे दबून गेलो. प्रत्येक बाबतीत आपल्याला दाबलं गेलं, आपला विश्वासच गेला. म्हणून स्वामीजी जेव्हा म्हणतात विश्वास 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 की नाही, स्वतःवर विश्वास, देवावर विश्वास, देवावर विश्वास ठेवण्याच्या आधी स्वतःवर विश्वास ठेवा की नाही. गीता वाचण्याच्या आधी तुम्ही फुटबॉल खेळा, म्हणजे तुम्हाला गीता आणखी कळेल. हे कशाला म्हणतात? याचं कारण काय? कारण 1000 वर्षाच्या पराभूत मनोवृत्तीमुळे आपण पूर्णपणे पिचल्या गेलो आहे की नाही. आपणही कोणीतरी यावं हा विश्वासच संपला. किती आश्चर्याची गोष्ट. इथं उपनिषद वेद आहेत, जे वेद उपनिषद गीता कुठेच नाही जगामध्ये नाही. ते भारतीयांकडे आहे आणि भारतीय सगळं जीवन अतिशय समृद्ध आहे. प्रत्येक भौतिक बाबतीमध्ये आणि आध्यात्मिक कशातच कमी नाही. आपण नंबर 1 देश होता की नाही. 1000 वर्षांमध्ये काहीतरी डाके घातले गेले, लुटारू लोक आले आणि त्यांनी पार भारताची वाट लावली आणि आपण काहीच करू शकलो नाही की नाही. असं म्हणजे आपल्याला ते अध्यात्म समजलं नाही, वेदांत समजलं नाही की नाही, गीता समजली नाही. म्हणून तस्माद उत्तिष्ठ भारत, सतत उठ अर्जुना उठ. आपल्याला ते गीतेमध्ये अतिस्पष्ट दिसतं की अर्जुन कुठे चुकत होता. अर्जुनाला महात्मा म्हटलं आहे, अनघ म्हटलं आहे, अनसूया म्हटलं आहे. खूप मोठे मोठे गीतेत भगवंतानीच त्याला म्हटलं आहे की नाही. मया अनघ अनसूयवे, संजय त्याला महात्मा म्हणतो, सगळंच काही. परंतु तो म्हणतो मला युद्ध कर. अरे बाबा, जगामध्ये वाईट असतं की नाही. तुम्ही सज्जनपणाची पातळी खाली येण्याची गरज नाही आहे, पण त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे आहे की नाही.
ही चूक कृष्णाने जन्मभर कधी केलेली नाही आहे की नाही. कृष्णाचं आणि इतरांच्यामध्ये हेच फरक आहे, हाच फरक आहे की नाही. म्हणून हा जो उपदेश आहे की नाही, हा श्रीरामकृष्ण त्यात लक्षात घ्या तुम्ही की नाही, की ज्यांचा ह्याशी काही संबंध आला नाही. काही थोडे 2-4 लोक होते आहे की नाही, ज्यांचा श्रीरामकृष्णावर म्हणजे असूया होती, मत्सर होता, अशा घटना आपल्याला दिसतात. परंतु एकंदरीत बघितलं की त्यांनी जो जीवनाचा मार्ग पकडला, देवाची पूजा, ध्यान, पंचवटीमध्ये जाऊन साधू संन्यासांची सेवा, श्रवण करणं, त्यांच्या खोलीमध्ये सतत ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या चालू राहायचं, अस्तिभाती प्रिय चालू राहायचं की नाही. आणि थोड्या फार अडचणी येतात आणि त्यांना ते मथुरबाबू विश्वास मिळाले, थोडी तीर्थयात्रा केली, अशा प्रकारे हे आलं. पण त्यांनी ही बाजू मात्र नीट समजून घेतली आणि ती आपल्याला सांगत आहेत की नाही. त्यांच्या जीवनात अशा गोष्टी नाही आल्या ज्या युधिष्ठिराच्या आणि भीष्माच्या जीवनात आल्या होत्या. अर्जुनाला जो प्रश्न पडला होता, किम ते काय कर्मणी घोरे माम नियोजयशी केशव, मला कशाला याच्यात लोटतोस तू, मी चांगला आहे ना, माझ्याकडनं कशाला हिंसा करून घेतो नाही. म्हणून आपल्याकडे काय झालं की हा वैदिक सनातन धर्म आहे, त्याची महानता समजलीच नाही लोकांना. सामाजिक प्रश्न त्याच्यात थोपवले गेले आणि मग आणखीच आले 1000 वर्षांमध्ये. मग आणखी इझम आले, हा इझम आला, तो इझम आला, तो इझम आला आहे की नाही. आणि वैदिक धर्माला अवकळा आली असं स्वामीजी म्हणतात. आणि त्याचा परिणाम दिसतो आहे. गंमत नाही आहे, 1000 वर्ष तुम्हाला लोकांनी आधी अक्षरशः लुटून टाकलं आहे. तुमच्याकडे काहीच ठेवलं नाही. त्यांना संपूर्ण संस्कृती, धर्म, तत्त्वज्ञान सगळं नष्ट करून टाकलं, पायापासून उखडून टाकायला पाहिजे होतं. आणि जगामध्ये ते संपलं, सगळं काहीच राहिलं नाही. फक्त भारतामध्ये अजूनही अर्धा भारत शिल्लक आहे आपल्याकडे आहे की नाही. अर्धा भारत तर गेला आपल्या हातातनं, अर्धा भारत शिल्लक आहे. आणि अजूनही तो जुना भारत तसाच आहे अजूनही आपल्याकडे. अजूनही लोक मंदिरं बांधतात आहे, अजूनही कथा कीर्तन होतात आहे, काय नाही आहे, सगळंच काही आहे की नाही. लोक तपस्या करतात आहे, लोक आपलं संसार सोडून जातात आहे. म्हणजे किती आश्चर्य आहे. म्हणजे याची ताकद बघा तुम्ही, या धर्म आणि तत्त्वज्ञानाची ताकद बघा. म्हणून ह्या उपदेशाची, हा प्रॅक्टिकल उपदेश आहे की नाही. त्याला त्या ब्रह्मचार्याने प्रॅक्टिकल सांगितलं, अरे बाबा तू बदललास, चांगली गोष्ट आहे की नाही, तुझ्यामध्ये परिवर्तन झालं, खूप चांगलं. त्याचा उद्देशच तो आहे आध्यात्मिक जीवनाचा. पण लक्षात ठेव, तू ज्या जगामध्ये राहतो आहेस ते जग मात्र बदललं नाही आहे, त्यांना ते आवडत नाही आहे. लक्षात घ्या. त्या गुराख्यांना असं आलं, ठीक आहे बस झालं ना, आता काय तुमच्या वाटेला जात नाही, तुम्ही त्याच्या वाटेला जाऊ नका, सिम्पल की नाही. तो आता तुमच्या वाटेला जात नाही, तुम्हाला इजा करत नाही, तुम्ही त्याच्या वाटेला जाऊ नका. असं होत नाही जगामध्ये की नाही. आपल्याला वाटतं असं का होऊ नये, वाटणं ठीक आहे पण तसं होत नाही, त्याला काय करणार तुम्ही की नाही. म्हणून दुसरा उपदेश काय आहे, पहिला उपदेश त्याने दिला त्यावेळी त्यांना कल्पना नाही आली. म्हणजे ज्यांनी उपदेश केला, मंत्र दिला, त्यांना काही कल्पना आली, अरे एवढी समजणार नाही काय, म्हणून त्याला हात लेका म्हटलं आहे त्याच्यामध्ये आहे की नाही. हात लेका, इतका कसा रे मूर्ख तू, तुला एवढे कसं कळत नाही, पण कळत नाही ना आहे की नाही. हात लेका, इतका कसा रे मूर्ख तू. मूर्ख असू शकतो माणूस, थोडाफार मूर्खपणा आहे तो आध्यात्मिक जीवनाकडल्यानंतर, थोडा बावळट होतो माणूस आहे की नाही आहे की नाही. मग ठाकूरांनी म्हटलं, इथे वचनावतच आहे, ज्याचा शेवटचा जन्म असतो त्याचा तो थोडा बावळट असतो आहे की नाही. आपला जन्म शेवटचा आहे समजायला हरकत नाही आहे की नाही. बऱ्यापैकी बावळट होतो आपण आहे की नाही. कमीत कमी म्हणजे शेवटच्या जन्मासाठी स्वतःला बावळट समजायला काही हरकत नाही आणि ते म्हणतात हात लेका, इतका कसा रे मूर्ख तू आहे की नाही. किती मस्त आहे बघा आहे की नाही. अरे इतके तुला समजू नये आहे की नाही. त्या याला अरे हत्ती आहे, तो तुझ्यावर आक्रमण करून येतो, तुला तो फेकून देईल की मारून टाकेल तुला आहे की. तुला एवढं कसं कोण आहे की नाही. नाही मी आध्यात्मिक झालो. ते बरोबर आहे, अरे पण तू त्याच जगात राहतो आहे, त्याच सगळे तसेच लोक आहेत, तुझ्या आजूबाजूचे, दूरचे सगळे तसंच आहे. त्यात काही म्हणता काही फरक पडलेला नाही आहे की नाही. त्याला वाटतं की लोकांनी आम्हाला समजून घ्यावं, कोणी तुम्हाला समजून घ्यायला तयार नाही. लक्षात घ्या आहे की नाही. आपली प्रत्येक वेळ अपेक्षा असते की इतरांनी आम्हाला समजून घ्यावं. कशाला समजून घ्यावं, कोणी तुम्हाला, त्यांना काही देणं घेणं नाही आहे की नाही. कोणी तुम्हाला समजून घ्यायला तयार नाही आहे की नाही.
ते मुळीच समजून घेणार नाही आणि त्यांच्याकडनं तशी अपेक्षा करणं हे पूर्णतया चूक आहे. म्हणून इथे ते आपण बोलतो इतकी साधी गोष्ट पण इतकी महत्त्वाची आहे, त्याच्यावर विचार करणं इतकं महत्त्वाचं आहे. खूप सखोल चिंतन व्हायला पाहिजे याच्यावर, कारण ते सगळं बिनसून जातं बघा. आणि हात लेखा असा कसा रे मूर्ख तू, आपलं रक्षण कसं करावं हे देखील नाही ना समजणं तुला. तुम्ही जेव्हा साधना करता तुम्ही रक्षण करता स्वतःचं. कशाचं रक्षण करता? स्वतःच्या आत्म्याचं रक्षण करता, स्वतःच्या आध्यात्मिक भावाचं रक्षण करता, आहे की नाही. पण त्याबरोबर त्याला टिकवायला पण पाहिजे, आहे की नाही. त्याला जर टिकवलं नाही, त्याचे बरेचसे विरोधी भाव असतात, त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवावं लागतं. तिथे जर आपण चुकलो तर त्याची हानी होते. ते वचनामतात एका ठिकाणी सापाची शेपटी फार हळवी असते, आहे की नाही. प्रत्येक पाण्याची शेपटी कुत्र्याची शेपटी पण हळवी असते, की नाही. कुत्र्याच्या शेपटीवर जर पाय पडला तो एकदम चवताळतो आणि ओरडतो. आपल्या मालकालासुद्धा चावत नाही, पण त्याला त्रास खूप होतो, की नाही. सापाच्या शेपटीवरसुद्धा पाय पडला त्याची हळवी असते. तसंच ठाकूर म्हणतात की साधकाचं आध्यात्मिक जीवन फार नाजूक असतं, आहे की नाही. ते नेहमी जपायला पाहिजे. तर इथे सांगतात प्रॅक्टिकल बात आहे. याच्यावर तर काय आपण काही लबाड होतो असं नाही. कृष्ण काही लबाड नव्हता, कपटी नव्हता, आहे की नाही. पण त्याला आपण ते लेबल लावतात बघा, सहज लावतात. अरे तसं नाही आहे, डाऊनराईट प्रॅक्टिकल आहे. परफेक्ट सॅनिटी, आय हॅव द ग्रेटेस्ट रिगार्ड फॉर इज परफेक्ट सॅनिटी स्वामी म्हणतात, आहे की नाही. याचा अर्थ काय आहे? परफेक्ट सेनच लोक, सेन म्हणजे शहाणपणा, सुज्ञपणा, आहे की नाही. कृष्ण किती महान होता पण शहाणा होता. युधिष्ठिर किती महान होता पण शहाण पण नव्हतं, आहे की नाही. दुष्ट लोकांना विनाशाय स्पष्ट आहे. कृष्णाने जन्मभर तेच केलं. मग त्याने बघितलं नाही का माझा मामा आहे की माझा साळा आहे की माझा हामुक आहे, भाऊ आहे, काही बघितलं नाही. आपले स्वतःचे कुळाचे सगळे मारून टाकले. त्याला यदुकुळाचा नाश म्हणतात. दॅट इज म्हणतात परफेक्ट सॅनिटी, आहे की नाही. तो महापुरुष होता, अवतार होता, आहे की नाही. त्याला काही मुक्त व्हायचं नव्हतं, पण ते आपल्याला शिकवण्यासाठी. पण आपण कुठे शिकतो आहे, आहे की नाही. भारत कुठे शिकला? एक निघाला शिवाजी महाराज, तोच फक्त शिकला. बाकी कुठे राजे शिकले आपल्यामध्ये, आहे की नाही. राजकारण आपलं किती फसलेलं राजकारण आहे भारतामध्ये. नाहीच आहे, तो शून्यपणाच नाही आहे. म्हणून स्वामीजी म्हणतात अरे आपल्याला कृष्णाला आपण विसरलो, आहे की नाही. आणि युरोपियन लोकांनी आपल्या कृष्णाला घेतलं आणि आपण त्या ईसाला घेतलं, आहे की नाही. एका गालावर थापड मार, दुसऱ्या गालावर थापड मार म्हणता, आहे की नाही. हा इतिहास आहे बघा, आहे की नाही. म्हणून इथे म्हणतात हात रे लेका इतका कसा रे मूर्ख तू, स्वतःचं रक्षण कसं करावं हे देखील नाही ना समजणं तुला, आहे की नाही. म्हणजे पांडवांना का समजू नये? त्यांचे सामर्थ्य कमी होतं? ते फक्त सज्जनच होते काय? सज्जन होते आणि सामर्थ्यवान होते. त्यांना तोंड देऊ शकलं असं कोणीच नव्हतं, की नाही. त्यावेळी कोणीच नव्हतं. आणि ते पुष्कळ विराट पर्वामध्ये आहे, की नाही. या भीमानी आणि युधिष्ठिराने त्या संपूर्ण कौरवसेनेला हरवलं होतं. अर्जुनाने ब्रह्मलेच्या विषयामध्ये त्यांनी संपूर्ण कौरवसेना हरवली होती. त्याच्यात भीष्म द्रोण सगळेच होते. अश्वत्थामा होतं, कृप होते, दुर्योधन होता, कोण नव्हतं तिथे, आहे की नाही. असं प्रत्येक वेळी घडलेलं आहे. यांच्यात काही सामर्थ्य कमी होतं, आहे की नाही. चुकलं कुठे, आहे की नाही. त्या द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगामध्ये नुसत्या भीमाला जर थांबवलं नसतं तर भीमाने सगळं तिथं संपूर्ण ते निकाल तिथंच लागून गेला असता. महायुद्ध व्हायची गरज नव्हती, तिथे सगळेच मारले गेले असते. भीमाने एकट्याने त्या दुर्योधनाला आणि दुःशासनाला संपून टाकलं असतं. कर्णाला तिथेच मारून टाकलं असतं, आहे की नाही. पण त्याला नाही करू देत, आहे की नाही. धर्म धर्म धर्म, अरे धर्माच्या नावाखाली अधर्म होतो आहे. हिंसेच्या नावाखाली, अहिंसेच्या नावाखाली प्रचंड हिंसा होते, आहे की नाही. म्हणून ते म्हणतात ना पोरसला, ते जेव्हा अलेक्झांडरने केला तेव्हा त्यांनी सगळ्या गायींचे कळप समोर केले, आहे की नाही. आणि हिंदू लोक गायीला मारत नाही. हिंदूच्या दृष्टीने गाय फार पवित्र आणि आहे, देवता आहे, आहे की नाही. यांनी युद्ध थांबवलं, जिंकल्या गेले, शिरले आणि भारताचा सत्यानाश झाला, आहे की नाही. अरे त्याच्यानंतर किती गायी मेल्या, किती माणसं मेली त्यानंतर, की नाही. म्हणून ते म्हणतात की अरे
रक्षण कसं करावं हे देखील नाही ना समजणं तुला, की नाही. रक्षण हे झालंच पाहिजे, कोणत्याही किमतीमध्ये झालंच पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काही करावं लागलं तर हरकत नाही. कशावरून? कृष्ण बघा, त्याला मनात कुठे संशयच नाही आहे. या कंसाला मारायचं की नाही हा प्रश्नच नाही आहे की नाही. मारायचं म्हणजे मारायचंच नाही की नाही. स्वतःचा स्वार्थ काहीच नाही आहे की नाही. त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. कृष्णाने जगलाच नाही स्वतःसाठी तो, की नाही. तो परक्यांसाठीच, इतरांसाठीच जगला आहे, स्वतःसाठी काहीच जगला नाही की नाही. त्यांनी नेहमी स्त्रियांचं रक्षणच केलं आहे कृष्णाचं, आहे की नाही. पण आपण कुठे शिकतो आहे की नाही. भारतीयांनी कृष्णाकडे बघून का शिकावं नाही? आपण किती त्याला म्हणतो भोळसट आहोत. म्हणजे अध्यात्माकडे वळला की माणसं भोळसट होतात, की नाही. त्याला हिंदीमध्ये एक छान शब्द आहे मासूम, मासूमियत म्हणतात. छोटी मुलं मासूम असतात, भोळे असतात, त्यांना समजत नाही. ठीक आहे, छोटी आहे ते, आहे की नाही. पण जन्मभर माणसाने भोळेच राहावं काय? पुन्हा कपटी होणे, लबाड होणे वर सगळं ठीक आहे की नाही. पण हा भोळसटपणा कसा सद्गुण होऊ शकतो, आहे की नाही. ते योगानंदांची गोष्ट आहे ना, लीला प्रसंगामध्ये ते की नाही. ते कडे आणायला गेले तर कडे चांगली होते बरा, तू अधर्म करू नकोस वगैरे वगैरे त्याला सांगितलं, धर्मावर थोडा समजून सांगितलं. त्याने घरी आणली, ते फुटकी होती, आहे की नाही. ती गोष्ट ठाकूरांच्या कानावर घेतली. मला अरे तू धर्माची भीती दाखवून त्याला तो व्यवसायी आहे की नाही. भक्त व्हावं आणि बुद्ध व्हावं काय असं शब्द आहे ते. ठाकूर म्हणाले अरे भक्त होणं व्हायचं म्हणजे काय बुद्ध व्हायचं असते काय, आहे की नाही. आपण भक्त व्हायला की बुद्ध होतो, आहे की नाही. म्हणून आपल्याला ठाम विश्वास पाहिजे आपण बरोबरच आहोत, 100% बरोबर आहेत. नाही पटत तर तुम्ही गेले कुठे, आम्हाला त्याची पर्वा नाही आहे. तुम्ही आमच्याप्रमाणे बदला, आम्ही तुमच्याप्रमाणे बदलणार नाही. आपण कसं तरी काहीतरी असं आपली वाट काढण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण ट्रॅफिकमध्ये आपण वाट काढण्याचा प्रयत्न करतो आणि ट्रॅफिकला टाळून तसं आपण काहीतरी वाट काढण्याचा प्रयत्न करतो. तसं होत नाही. ठामपणेच पाहिजे, नाही तुझं बरोबर नाही आहे, चूक आहे, आहे की नाही. म्हणून इथे सुंदर आहे, मी चावायला मना केलं होतं, फुसकारायला नव्हे. फुतकार करून त्यांना भीती दाखवलीच नाहीस काय, म्हणून चावायलासुद्धा हरकत नाही, आहे की नाही. इथेच फुतकारायला म्हणायचं, पुष्कळ गरज पडत नाही चावण्याची. विशेष करून असं म्हटलं की ग्रस्तांनी या बाबतीत खूप कर्मयोगात खूप सुंदर सांगितलं आहे की नाही. हे या गोष्टी फक्त संन्यासासाठी, जसं त्याला ज्ञानयोगीनं सांख्यानं म्हटलं आहे गीतेमध्ये, त्यांच्यासाठी असतात. त्या आपण सगळ्यांवर सोपवल्या, की नाही. कर्मयोगेन योगिनाम, की नाही. जो कर्मक्षेत्रात असतो त्याला पूर्ण प्रॅक्टिकल व्हावं लागतं. प्रॅक्टिकल होणं म्हणजे काहीतरी आपण लबाड झालो असं नाही आहे की नाही. आपले पाय जमिनीवर आहेत. प्रॅक्टिकल रियालिटी आपल्याला काय, जग कसं याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे की नाही. तुम्ही बदलले पण जग बदललं असं होत नाही, आहे की नाही. आणि जिजाबाईला माहीत होतं, आहे की नाही, की त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून शिवाजी यशस्वी झाले, आहे की नाही. हिंदू राजे झाले असं कोणीच नाही जग, आपल्या भारतात उदाहरणच नाही आहे की नाही. याचं कारण कृष्णाची नीती शिवाजी महाराजांनी एक उदाहरण म्हणून आहे की नाही. त्यांनी रामायण महाभारताचा अभ्यास केला होता, त्यांच्या आईने त्यांच्याकडनं करवला होता. आपण इतिहासात वाचतो शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये. आपल्याकडे एकच उदाहरण मिळावं, आणखी उदाहरण मिळू नये की नाही. 1000 वर्ष आपण नुसतेच राहिलो, पिचल्या गेलो, चिरडल्या गेलो. हा काय प्रकार आहे की नाही. हा काय प्रकार आहे त्या विचारात घडलेला महाभारतामध्ये, त्या सभेमध्ये, भरसभे सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी लोकांच्या समोर घडलेलं आहे. कसं शक्य आहे? अशक्य गोष्ट आहे ती. कारण काय, कोणाकडेही सुज्ञपणा नव्हता. परफेक्ट सोडून द्या, इम्परफेक्ट पण नव्हतं, सुज्ञपणाच नव्हता तिथे. कुठेच सुज्ञपणा आढळत नाही. एकच उदाहरण आहे महाभारतातलं, त्याच्यात जरी अभ्यास केला आपण तर लक्षात येईल आपला, तो सुज्ञपणाच नाही आहे त्यामध्ये. म्हणून इथे श्रीरामकृष्ण म्हणतात, फुसकारायला नव्हे, अरे फुतकार करून त्यांना भीती दाखवली. पांडवाने नुसता फुतकार जरी केला असता की नाही, म्हणजे त्या सभेमध्ये नाही, आधीपासूनच दुर्योधनाची काय टाप होती. धृतराष्ट्र कोण आंधळा होता, तो काय करू शकला असता. दुर्योधन दुःशासन आहे तर कपटीच होते. पूर्ण महाभारत सांगते, व्यास सांगतात, हे सगळे विषवृक्ष आहे ते. दुर्योधन दुःशासन करणं शकून की आपण मानायलाच तयार होत नाही, आहे की नाही. त्याचं काय चुकलं म्हणतो दुर्योधनाचं, कर्णाचं काय चुकलं म्हणतो आहे की नाही. म्हणजे आपलं तेही समजत नाही आहे, कशाला वाईट म्हणायचं आणि कशाला चांगलं म्हणायचं. इतकी आपली समज इतकी खाली गेली आहे बघा.
भारतीयांची कॉमन सेन्स इतका खाली गेला आहे, अजूनही तसंच आहे की नाही. कदाचित बाहेर येऊ आपण असं, वी हॅव टू बिकम पॉझिटिव्ह आहे की नाही, आपल्याला पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. तर इथे त्यांना भीती दाखवली नाहीस काय म्हणून. तुम्ही पॉवरफुल आहात, पांडव सगळे पॉवरफुल होते, भीष्म खूप पॉवरफुल, भीष्माने नुसते हू कारगिल सगळे चूप बसले असते, काहीच करत नाही आहे की नाही. ते म्हणजे काहीच करत नाही, नुसतेच बसले आहेत आहे की नाही. फक्त मान आलो तर आपलं हे करतात, तर त्यांना बिलकुल पसंत नाही. तर उभं उठा आणि काय ती ॲक्शन घ्या आहे की नाही. तिथे कोणी ॲक्शन घेतलं नाही. ॲक्शन कोणी घेतली? कृष्णाने घेतली, जिथं उपस्थितच नाही येतो आहे की नाही. किती आश्चर्य आहे बघा. इकडे सगळेजण सगळंच करू शकत होते, ज्यांनी काहीच केलं नाही, ज्यानं काहीच करू शकत उपस्थितच नाही आहे कृष्ण. त्यांनी ती परिस्थिती नीट हाताळली आणि जे करायचं ते केलं. इतरांना का नाही करता आलं, कृष्णाला का करता आलं? इथे फरक दिसतो आहे कृष्णामध्ये आणि इतर महान लोकांमध्ये आहे की नाही. हे महान जोपर्यंत आहे तोपर्यंत काही आव्हानं येत नाही आहे की नाही. युधिष्ठिराने नंतर 36 वर्ष राज्य केलं महाभारत युद्धानंतर, आणि आदर्श राज्य केलं त्यांनी आहे की नाही. ज्याला आपण रामराज्यसुद्धा म्हणू शकतो, अगदी आदर्श होतं. पण ते केव्हा काहीच नाहीच आहे, तेव्हा शत्रूच नाही, सगळं संपलेलं आहे. तेव्हा कृष्णाने युधिष्ठिराने 36 वर्ष राज्य केलं, उत्तम राज्य केलं आहे की नाही. आता काहीच नाही, सगळंच कोणी विरोधीच नाही आहे. आपण जेव्हा विरोधी असतात तेव्हासुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. हा याचा अर्थ आहे की नाही, की किती महत्त्वाचं आहे बघा. म्हणून याच्याकडे याला आपण काही कार्पेट खाली टाकू शकत नाही की नाही. याप्रमाणे दुष्ट लोकांवर फुतकरायला काही हरकत नाही, ते चूक नाही आहे. नाही, दुसऱ्याला भीती दाखवण्यामध्ये चूक नाही आहे, आणि गरज पडली 2 दणकी द्यायलासुद्धा हरकत नाही आहे. त्यांना भय दाखविलंच पाहिजे. किती स्पष्ट आहे बघा. त्यांना भय दाखविलंच पाहिजे, नाहीतर उलट अपाय करतील, तुमच्या आध्यात्मिक जनाला ते इजा करतील. त्यांना त्यांचं मनं राखण्याचा प्रयत्न आहे. सुंदर आहे, आपण लोकांची मनं राखण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही. त्याला काय वाटेल, वाटू द्या ना, काय बिघडणार आहे त्याने, तो शहाणा होईल, त्याचं भलं होईल ना की नाही. पण आपण आपलं काय करतो, त्याला लोकही शहाणा म्हणतात आहे की नाही. आपण खूप चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो, सगळ्यांचं मनं सांभाळणार. असं कधी मनं सांभाळली जात नसतात आहे की नाही. अशी मनं सांभाळली तर तुमचं कार्याची हानी होईल आहे की नाही. कृष्णाने कधी जन्मभर कोणाची मनं सांभाळली नाही, लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी कधी लोकांची मनं सांभाळली, जे आहे तिथे त्याच वेळी केलं. त्याचे हात कापले, पाय कापले, टोक कापलं, मारून टाकलं. आधी वचन दिलं होतं काही करणार नाही, त्याला त्याचे हात कापून टाकले, त्याच्या आपल्या काकाचे की मामाचे आहे की नाही. आधी वचन दिलं होतं त्याला कोणी मारणार नाही म्हणून, हात कापले त्याचे, कारण त्यांनी गद्दारी केली, एक विश्वासघात केला म्हणून. काय स्पष्ट आहे बघा, किती स्पष्ट आहे की नाही. नाहीत फक्त चावून त्यांच्या अंगात विष न ओतलं, त्याचं अनिष्ट न केलं म्हणजे झालं की नाही. भगवंताच्या सृष्टीत नाना प्रकारचे जीवजंतू, झाडझुडपं आहेत, जनावरात काही भली काही बुरी आहेत, त्यांच्यात वाघसिंहासारखी हिंस्र श्रापद आहेत. झाडात देखील अमृतासारखी गोड फळं देणारी झाडं आहेत, तशीच विषारी फळझाडे आहेतच. त्याचप्रमाणे माणसातही चांगले वाईट असतात, सुष्ट असतात आणि दुष्टही पण असतात. याला म्हणतात संभवामी योगे योगे, अवतार कार्य आहे की नाही. श्रीरामकृष्णाने की तलवार हातात घेतली नाही, किंवा धनुष्यबाण घेतले नाही रामासारखे, किंवा सुदर्शन चक्र नाही घेतलं कृष्णासारखं आहे की नाही. पण धर्मसंस्थापना केली. धर्मसंस्थापनार्थाय साधू असतात, तसेच असाधूही असतातच. संसारासक्त जीव असतात आणि परमभक्त पण असतातच आहे की नाही. परमभक्त आहेत, त्या भक्तीचं आणि देवाचं कोणाला काही देणं घेणं नाही आहे, अशी लोक जगामध्ये असतातच, आणि त्यांची उपस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागेल आहे की नाही. आपण बदललो म्हणजे जग बदललं असं नाही आहे. म्हणून इथे जे येतं त्याच्यानंतर जीवांचे 4 प्रकार असतात की नाही. हे जे येतं आता पुढचा प्रसंग येतो, जीवांचे 4 प्रकार असतात, बद्ध, मुमुक्षु आणि नित्यसिद्ध आणि सिद्ध, मुक्त आणि नित्यसिद्ध. हे फार महत्त्वाचे आहेत आहे की नाही. आपण इथे मुमुक्षुसुद्धा असायला म्हणणं कठीण आहे की नाही. ज्यांना मुक्तीची इच्छा त्यांना मुमुक्षु म्हणतात आहे की नाही. मुक्त जे मुक्त झालेले त्यांना मुक्त म्हणतात, आणि बद्ध म्हणजे पूर्णपणे बद्ध आहे. ते किती बद्ध असतात आहे की नाही, ते आपल्याला इथे सांगितलं आहे. बद्ध म्हणजे माणसं किती बद्ध होऊ शकतात, इथे लिहिलं आहे बघा. बद्ध जीव प्राण गेला ईश्वराचं नाव घेणार नाही. किती स्पष्ट आहे बघा. रिकाम पण सापडलंच तर एकतर वायफळ गप्पा ठोकेल, नाहीतर एखादं फालतू काम तरी करत बसेल. आपण वायफळ गप्पा मारतो आहे की नाही, परंतु आपण वायफळ गप्पा मला तरी बघतच आहोत आहे की नाही. लक्षात घ्या, वायफळ गप्पा म्हणजे निरर्थक गप्पा आहे की नाही. तरी आपण देवाशी
आता याच्यात तुम्हाला किती वायफळ गप्पा दिसतील आहे की नाही. अगदी विनोद म्हणजे काय, ते गडबड लोढायचे, पण ते वायफळ नाही, लक्षात ठेवा, ते वायफळ नाही आहे की नाही, त्याला वायफळ म्हणत नसतं. आणि असं का म्हणून कोणी विचारलं सांगेल, अहो काय करावं, गुपचूप बसून वेळ नव्हता जात म्हणून बसलो आहे आपलं कुंपण घालीत. काही काम तर हवं ना. किती वेळ किंवा वेळ जात नाही म्हणून पत्ते खेळणं सुरू करेल आहे की नाही. तुम्ही पत्ते खेळू शकता आहे की नाही, पण ते पत्ते खेळणं नसतं आहे की नाही, कारण त्याच्यामध्ये काय असतं, आपलं मन नसतं आहे की नाही. आता खेळा असं नाही म्हणत नाही, पण फक्त वेगळ्या प्रकारे आपण काही ती हे गाठली नाही आहे, परंतु खोलीत गंभीर स्तब्धतेचे वातावरण तयार झाले आहे की नाही, असा प्रसंग आहे. तर ही जी बाब आहे की नाही, ज्याला स्वामीजींनी वेदांत आणि जीवन म्हटलं आहे किंवा प्रॅक्टिकल वेदांत म्हटलं आहे. वेदांत आपल्या जीवनात होतं. वेदांत म्हणजे अनुभूती, त्याला वेदांत म्हणतात आहे की नाही. आत्म्याची अनुभूती झाली पाहिजे, ईश्वर दर्शन झालं पाहिजे, परंतु आपल्याला त्याच जगात राहावं लागणार आहे की नाही. त्या जगाचा वारा आपल्या अंगाला लागायला नको की नाही. नाहीतर काय होईल आहे, आपण स्वतःला इतरांना काय हे याचं खूप स्पष्ट आहे. पुढे बघू आपण. कोणी आपल्याला इजा करायला आलं आपल्या आध्यात्मिकतेला, आपल्याला त्याप्रमाणे त्याला तोंड देता आलं पाहिजे. त्याच प्रकारे आपण कोणाला त्रास देणार नाही, पण याचा अर्थ कोणाशी लबाडी करणार, पण इतरांना करू देण्याला नको. म्हणून ते महाभारतामध्ये गीतेमध्ये आपल्याला उपदेश आहे की जेव्हा पांडवांनी दुर्योधनाला दुष्टपणा करू दिला, भीष्माने दुष्टपणा करू दिला धृतराष्ट्राला, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या आध्यात्मिकतेचं रक्षण झालं पाहिजे. ओम ब्रह्मार्पणं ब्रह्महवी ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि ओम तत्सत्. कृष्णार्पणमस्तु.